मॅच साठी पंचांची भूमिका प्रतीक कडव आणि पर्णिकेन सुर्वे हे दोन्ही पंच या मॅच साठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तुमचं देखील जय भंडारी चषकाच्या वतीने मित्रांनो सहर्ष सहर्ष स्वागत, मनापासून आभार असतील. जाऊया मित्रांनो आपण सामन्याच्या रजनीकडे. दोन्ही राखीव खेळाडू जे असतील ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय, कंपल्सरी यायचंय, जेणेकरून नावं घेण्यासाठी स्कोरसाठी अडथळा होणार नाही याची दक्षता दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायची आहे. मित्रांनो सलामीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला भेटते. खरोखरच लाजबाब असं आयोजन केलं. 6वं पर्व आपण पाहतोय. जय भंडारी चषकाचा थरार इथे मित्रांनो आपण पाहतोय. राजू शुभम ही जोडी मैदानामध्ये रत्नागिरी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पण गोलंदाजीचा भार कोणाच्या खांद्यावरती भला मोठा मित्रांनो विश्वास दिला जाईल ना, हे देखील महत्वाचं असेल. चिपळूण संघ राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा. या ठिकाणी मी विनंती करतो, या ठिकाणी सोमेश्वर आरवली संगमेश्वर संघ, त्यानंतर भाविका स्पोर्ट्स अंबरनाथ कल्याण राहुल रसाळ यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ असेल. या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो, या ठिकाणी आपण प्लेइंग 9 ची नावं देण्यासाठी त्वरित मंचाजवळ या. यस, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दरम्यान. अखिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा भार स्वीकारला. संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला. विश्वासाला कशा पद्धतीने सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. स्ट्राईक एंडला शुभम असेल, उजव्या हाताचा फलंदाज. विस्फोटी इथे खेळीची इथे मात्र गरज असणार आहे. जास्तीत जास्त धावा इथे खर्च कराव्या लागणार आहेत, हे देखील महत्वाचं असेल. त्याचप्रमाणे उद्या फायनलच्या दिवशी लकी फॅन कुपन काढण्यात येणार आहे. त्यात जय भंडारी चषकाची 5 टी शर्ट असणार आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो. जाऊया सामन्याच्या दृष्टिकोनातून. इथे मात्र अखिल गोलंदाजी ट्रॅकवर व्हाईट बॉलचा नक्कीच करा. अंपायरचे 2 हात समांतर रेषेमध्ये मित्रांनो जोडलं जाते. खातं प्लस झालंय. धाबसंख्या 1 वरती जाऊन थांबेल. स्कोरबोर्ड आपण पाहतोय. 1 धाबा आत्ताच्या रणनीतीचा हा सामना पाहतोय. राईट आर्म राउंड विकेटचा मारा पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हलक्या पद्धतीने गेलेला. ओहो, लाजवाब कॅच. आहा, ओ यू टी 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 आउट. काय कॅच घेतली, जमिनीला झुकवला, बॉल आपल्या हवेमध्ये ठेवला, कमबॅक केला आणि कॅरी फॉरवर्डला पहिला धक्का पाहिला. स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. धाबसंख्या असेल 1. चिपळूण संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या दिशेला आपल्याला जाताना दिसेल. सलित क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी नसणार आहे. लाजवाब कॅच आपल्याला पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 अखिल ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र गोलंदाजीचा प्रहार मोठा केला गेला. या मोठ्या प्रहाराला कशा पद्धतीने इथे मात्र न्यू बॅटर सन्मान देणार, चौकार मारणार, प्रश्नचिन्हाची मित्रांनो भली मोठी खूण मैदानाच्या आतमध्ये असणार. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लाजबाब गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. नेक्स्ट बॉल. सुंदर चेंडू होता, हलक्या पद्धतीने खेळण्याचा इरादा होता. एक धाव पळून काढले, चिकी रन घेतला गेलाय. धावसंख्या पोहोचेल 1 वरने पुढे सरकेल. आतापर्यंत विचार केला गेला, 2 धावा खर्च केल्या गेल्या. विनंती असेल अंपायर सर, डिसिजन 2 या 1.
येस, एक धाव इथे मिळाली. धाबसंख्या पोहोचेल 2 वरती. षटक क्रमांक पाहतोय आपण पहिलं. प्रगतीपथाच्या दृष्टिकोनातून वाटचाल आपण करतोय. येणारा चेंडू अखिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल, पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. टप्पा गुड लेंथवरचा अचूक पाहायला मिळाला. चिकरण घेण्याचा इरादा स्पष्ट पाहायला मिळाला. धावसंख्या 3 वरती जाऊन थांबेल. 3 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. बाहुबलीमध्ये कलाप्पा आणि इथे मात्र टप्पा, योग्य तो वापर इथे मात्र पाहायला मिळतोय. लाजवाब अशी गोलंदाजी अखिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खराब चेंडू. व्हाईट बॉलचा नो बॉलचा करार पाहायला मिळतोय. धावसंख्या +1 होणार. स्कोरबोर्ड हलता फुलता राहताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 4 वरती जाऊन थांबली गेली. आतापर्यंत विचार केला गेला, 4 धावा खर्च केल्या गेला. येणारा नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असेल, फुटा चेंडू, मोठा फटका इथे खेळला गेला. सेफ चेंडू पडला जातोय. 2 धावा पळून काढल्या जाते. तिसऱ्या धाबेसाठी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र गुड रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. नो बॉलचा करार नक्कीच असणार आहे. एकूण 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 3 ने पुढे सारखे स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय, तो म्हणजे 7 धावा. अजूनही 4 चेंडू मैदानाच्या दिशेला असणार आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते, पण आतापर्यंत 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्या गेल्या. एक मोठा धक्का तंबूच्या दिशेने परतला गेला. नेक्स्ट बॉल अखिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहतोय. फुलटा चेंडू, मोठा फटका, ट्रॅव्हल होतोय. काय घडेल, काय बिघडवेल इथे मात्र असणार, हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा थोडीशी क्षेत्ररक्षकाकडून चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण 3 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. नो +3, एकूण 4 धावा, म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन स्थिर असेल. खराब गोलंदाजीची वाटचाल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पोहोचेल 11 वरती. नक्की 4 चेंडू अजून मैदानाच्या दिशेने असणारच आहेत. 2 चेंडूवरती तब्बल आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. एका बाजूला विचार केला गेला तर चिपळूण 9 संघ क्षेत्ररक्षण करतोय, मात्र खराब गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला 2 चेंडू हाताळले गेले, तब्बल 11 धावा खर्च केल्या गेल्या, म्हणजे त्या पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली. दुसऱ्या चेंडूवरती म्हणजे एका चेंडूवरती तब्बल इथे मात्र 10 धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. येणारे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अखिल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा कशा पद्धतीने असेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परफेक्ट टायमिंग केला. एकदा पूर्णपणे केली. यष्टीरक्षकाला इथे चुकवलं गेलं. पुन्हा एकदा नक्कीच असणार आहे 2 धावा. नो +2 म्हणजे 3 धावा. तब्बल धावसंख्या पोहोचेल 14 वरती. अजूनही 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका, ट्रॅव्हल करायचा होता. बॅट बॉलचा खास संपर्क नाही पाहायला मिळाला. चेंडू जातोय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर 4 धाबेसाठी. खरोखरच चांगली फटकेबाजी ते मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 4 ने प्लस होईल. स्कोरबोर्ड हलता फुलता राहताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचेल 19 वरती. 2 चेंडू आतापर्यंत हाताळले गेले मित्रांनो. 3 चेंडू हाताळले गेले. धावसंख्या असेल 19 धावा. आतापर्यंत 19 धावा इथे बनवल्या गेल्या. येणारे शेवटचे 3 चेंडू षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल अखिल मैदानाच्या आतमध्ये. येणारा चेंडू काय घडवणार, काय बिघडवणार हे देखील महत्वाचं असताना नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असणार हे देखील महत्वाचं. मोठा फटका, ट्रॅव्हल होईल, ट्रॅव्हल होईल, ट्रॅव्हल होईल, जाईल तो म्हणजे खटखटीत षटकार. आहा, इथे टप्प्याचा अचूक वापर आणि त्याचा फायदा म्हणजे असेल रत्नागिरी संघाला. इथे मिळणार षटकार. धावसंख्या पोहोचेल 25 वरती. शेवटचे 2 चेंडू प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळणार. येस, सॉरी, 3 चेंडू अजून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच विस्फोट पाहायला मिळतोय, तो म्हणजे फलंदाज राज्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नो बॉलचा करार नक्कीच असेल आणि चेंडू फरार होईल चौकाराच्या माध्यमातून. 4 धावा म्हणजे 1+4 अशा 5 धावा. स्कोरबोर्ड पोहोचेल तो म्हणजे 30 वरती.
काय षटक चाललंय आतापर्यंत, अजून 3 चेंडू आणि रत्नागिरी संघ पोचला गेला 30 धावांवरती. एक गडी गेला म्हणून काय झालं, 30 धावा जमावल्या गेल्या. हे वैशिष्ट्य असणार आहे. चांगली गोलंदाजी मित्रा तुला करावी लागेल, टप्प्याचा अचूक वापर तुला मात्र करावा लागेल. कारण आतापर्यंत जर विचार केला गेला, चिपळूण 9 संघ जर विचार केला गेला 3 नक्कीच पुन्हा एकदा मोठा फटका आपण पाहतोय. ट्रॅबल होईल, ट्रॅबल होईल, काय मिळणार, षटकार. आहाहाहा, इथे षटकार, इथे स्वागत तर चांगलं केलं गेलंय. स्वॅग से करेगा सबका स्वागत. इथं फलंदाज चांगलं स्वागत करताना आपल्याला गोलंदाजाला पाहायला मिळतोय. लाजवाब फटका, मोठा फटका इथे मात्र जोडला गेला. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा भाई चेंडू, नो बॉलचा करार. 1+1 नक्कीच 2 धावा. तिसऱ्या धावेचा कॉल इथे मात्र असणार आहे. नक्कीच 3 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. 2+1 नो बॉलचा करार इथे मात्र पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड पोहोचेल 39 वरती. पहिलं षटक अजूनही पाहतोय. पुन्हा एकदा हाई चेंडू, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, छेडखानी करण्याचा नाही कोणता इरादा. व्हाईट बॉलचा करार. धाबसंख्या पोहोचेल 40 वरती. या टुर्नामेंट मधलं महागडं षटक आपण पाहतोय. तब्बल अजून एक षटक झालं नाही, तब्बल स्कोरबोर्ड 40 वरती चाललाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा करार. धावसंख्या पोहोचेल डी झोन मध्ये जाणार. 1+1 2 धावा. धावसंख्या पोहोचेल 41 वरती. 42 वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली धावसंख्या. पुन्हा एकदा चिपळूण 9 संघ अडचणीच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. केलं काय आणि इथं मात्र मित्रांनो घडलं काय, हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार म्हणजेच काय तर तब्बल 6 धावा प्लस होईल. गुन्हा खात्याचा विचार केला गेला. स्कोरबोर्ड हलता फुलता राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचेल 48 धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल. पुन्हा एकदा इथे मात्र अलाउन द कार्पेट खेळला. एकदा फूट काढली दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. म्हणजेच काय तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल रत्नागिरी संघाची एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 52 धावा. नवीन गोलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 52 वरती जाऊन थांबले. बोलच ने चिपळूण 9 संघ. प्रणय मैदानाच्या आतमध्ये. स्वाभिमान स्पोर्ट्स संघ आपल्याला पाहतोय. येणारा चेंडू प्रणय. पुन्हा एकदा सुरुवात केली गेली. एक धाव इथे वळून काढली जाते. चिकरन घेतला जातो. व्हाईट+1 येईल. अशा 2 धावा जोडल्या जात आहेत. धावसंख्या 54 वर जाऊन थांबेल. अजूनही 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. राईट राऊंड द विकेटचा मारा. मोठा फटका. पुन्हा एकदा चुकी झाली. चेंडू डिझाईनच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच असेल. धावसंख्या पोहोचेल 1 ने प्लस.
55 धाबा. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय प्रगती पथावरती. पहिल्या षटकाचा विचार केला गेला ना मित्रांनो तर तब्बल 52 धावा खर्च केल्या गेल्या. दुसरं षटक प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल, मोठा फटका, ट्रॅबल होईल. इथे झेलला सुवर्ण संधी असेल का? इथे मात्र चुकी झाली आणि त्या चुकीचा फायदा तर नक्कीच पाहायला मिळाला. फलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 57 वरती जाऊन थांबेल. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. नेक्स्ट बॉल, प्रणय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा खरा आपलेन पाहायला मिळाली. व्हाईट बॉलचा करार नक्कीच असणार आहे. मात्र विकेट गेले नक्कीच. धावसंख्या 1 ने तिथेच थांबणार आहे. इथे मात्र धावसंख्या आपल्याला मिळणार नाहीये. चांगली फलंदाजी करत होता मात्र कम बॅक केलं गोलंदाजाने आणि त्याचा फायदा नक्कीच झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निखिल सारंग, ज्याचा सर्वत्र असतो बोलबाला तोच म्हणजे निखिल सारंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 57 वरती जाऊन थांबेल. कमबॅक करण्याचा इरादा इथे प्रणयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असेल? प्रथमच फलंदाजी करेल निखिल सारंग. उजव्या हाताचा विस्फोट फलंदाजी, ते मात्र स्फोटक फलंदाजी करेल का हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा एक धाव पळून काढली जाते. काय डिसिजन असेल? नो बॉलचा करार. 1+1 नक्कीच 2 धावा पाहायला मिळतील. धावसंख्या पोहोचेल 59 वरती. विनंती असेल खेळाडू जे स्टेजवरती जे खेळाडू बसले गेलेत त्यांना विनंती असेल की पाठच्या बाजूला ज्या खुर्च्या ठेवल्या गेल्या तिथे बसून क्रिकेटचा आनंद घ्या. मॅचच्या दरम्यान आपण पाहतोय व्हाईट बॉलचा करार इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचेल 60 वरती. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. म्हणजेच काय तर 2 षटकांचा इथे खेळ आले संपुष्टात. धावसंख्या पोहोचेल 30च्या सरासरीने. 60 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये निखिल. काय घडवेल? 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर कशा पद्धतीने स्फोटक करेल हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्याच्या नंतर स्लो गतीने पाहायला मिळाला. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेचा इथे विचार असेल का? नाही, एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 61 वर जाऊन थांबेल. आतापर्यंत 61 धावा बनवल्या गेल्या. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लाजबाब गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 5 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. पण नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने सादर केला जाईल हे देखील महत्वाचं असेल. पुन्हा एकदा परफेक्ट शॉट इथे मात्र झालाय. चकवलं गेलं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. एक धाव इथे मात्र मिळेल. धावसंख्या 1-1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचेल 62 वरती. अजूनही 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. निखिलचे 2 चेंडूवरती 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. येणारा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. एकदा फुल काढली. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल इथे मात्र केला गेला. 3री धाव इथे मात्र काय घडेल हे देखील महत्वाचं असणार आहे. हॅलो, 3 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. हॅलो. तर या ठिकाणी कैलास रूपा आप्पा शिर्के यांचा देखील मंचावरती सहर्ष स्वागत असेल. परटोना विभाग ऑल परटोनी या संघातून अतिशय दर्जेदार असे क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं जातं ते आमचे मित्र कैलास रूपा आप्पा शिर्के यांचा देखील मंचावरती सहर्ष स्वागत. मी या ठिकाणी साहिल तोडणकर यांना विनंती करतो या ठिकाणी आपण कैलास रूपा या ठिकाणी आप्पा शिर्के यांचं आपण स्वागत करावं. थँक्यू. नेक्स्ट बॉल मोठा फटका इथे मात्र झेलला सुवर्ण संधी. इथे मात्र हुकली गेली. 2 धावा खर्च केल्या गेल्या. येणारा चेंडू असेल. आतापर्यंत धावसंख्या विचार केला गेला तर 67 वरती जाऊन थांबली.
67 धावा इथे आतापर्यंत जोडल्या गेल्या. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. तिसरं षटक आपण पाहतोय. लाजवाब अशी गोलंदाजी आतापर्यंत निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू कशा पद्धतीने सादर होईल हे देखील महत्वाचा मोस्ट इम्पॉर्टंट चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला मिळणार. जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. मोठा फटका ट्रॅव्हल झाला. हा लाजवाब. मिळणार दमखम इथे मिळणार षटकार. नक्कीच षटकार पाहायला मिळतोय. लाजवाब षटकाराची भूमिका स्पष्ट पाहायला मिळाली. तो म्हणजे राजू याच्या माध्यमातून विस्फोट पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती. तिसरं षटक पुन्हा एकदा तोच थरार, तोच कमबॅक, तोच इथे मात्र पाहायला मिळेल. खणखणीत षटकार, बॅक टू बॅक षटकार पाहतोय. नक्कीच मित्रांनो, जर पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ इथे मात्र संपुष्टात आला आणि धावसंख्या तब्बल 79 धावा. वैयक्तिक राजू आपल्या 20 धावांवरती खेळतोय आणि निखिल सारंग 3 चेंडूमध्ये 5 धावांवरती आपल्याला खेळताना दिसतोय. प्रणव गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज इथे मात्र निखिल सारंग. काय घडवेल, काय बिघडवेल, पण प्रणव इथे अचूक टप्पा टाकेल का हे देखील महत्वाचं असणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. नक्कीच अंपायरचे 2 हात एकत्रित समांतर रेषेमध्ये जोडले गेले. म्हणजेच काय ते इथे आला व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचेल 80 वरती. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. पुन्हा एकदा मोठा फटका ट्रॅव्हल केला गेला. हा काय असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली. क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र झेल सुटला गेला. धावसंख्या 1 ने फरार होईल, 2 ने फरार होईल. धावसंख्या पोहोचेल 82 वरती. आतापर्यंत 82 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. नक्कीच नेक्स्ट बॉल. मोठा फटका पुन्हा एकदा तोच क्षण पाहायला मिळतोय. काय घडवेल. एक धाव पळून काढली दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र ट्रॅबल होतं आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. एकूण 3 धावा इथे जोडल्या गेल्या. धावसंख्या पोचणार आहे ती म्हणजे 85 वरती. पहिला इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 85 धावा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्या. येणारा चेंडू कशा पद्धतीने सादर होईल हे देखील महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सुंदर शॉट इथे मात्र नक्की जेल बाद होताना वापस पॅव्हलियनच्या दिशेने परतेल. दुसरा धक्का इथे मात्र पाहायला मिळतोय. रत्नागिरी संघाच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला गेला ज्याच्या विस्फोट खेळी आपल्याला पाहायला मिळाली तोच म्हणजे राजू. वैयक्तिक 10 चेंडू आणि तब्बल 20 धावांची घाणाघाती इथे मात्र केली त्या राजूने. बॅक टू पॅव्हलियन आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. राजू शिंदेची खेळी इथे संपुष्टात आपल्याला येताना दिसते. सियान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला निखिल सारंग तर दुसऱ्या बाजूला सियान मैदानाच्या आतमध्ये. येणारे काही चेंडू शिल्लक असतील मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर तब्बल या षटकामागे पहिल्या षटकामागे 52 धावा कुठल्या गेल्या आणि त्याच्या जोरावरती आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा नो बॉलचा करार असेल. धावसंख्येमध्ये +1 असेल. स्कोर बोर्ड हलता फुलता राहताना आपल्याला दिसेल. पुन्हा एकदा खरोखरच हाही चेंडू व्हाईट बॉलचा करा. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू छेडखानी करण्याचा नाही कोणता इरादा. व्हाईट बॉल नक्कीच असेल. धावसंख्या पोहोचेल 87 वरती. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाबांची बरसात, अतिरिक्त धाबांचा पाऊस इथे मात्र पडला जातोय. धावसंख्या 88 वरती जाऊन थांबली गेली. नेक्स्ट बॉल कशा पद्धतीने असेल. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने चिकरण घेण्याचा इरादा केला. एकदा फोन काढली दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र ट्रॅव्हल होईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर बोर्ड पाहायला मिळतोय 90 धावा. अजूनही षटकातील इथे मात्र चेंडू हाताळले जाणार आहेत.
पुन्हा एकदा मोठा फटका. आहा, मोठा फटका. काय घडवणार, काय बिघडवणार, येणार इथं जय भंडारी. चषकाचा षटकार. धावसंख्या 96 वरती जाऊन थांबली गेली. लाजबाब षटकार. हॅलो. विस्फोट पाहायला मिळाला. हॅलो. तर या ठिकाणी जिजाऊ सामाजिक तसेच हा शैक्षणिक संस्था जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट महेंद्रजी मांडवकर साहेब यांचं देखील थोड्याच वेळामध्ये मंचावरती शुभ आगमन होतं आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत श्री नामदेव कोकरे पंचायत समिती सदस्य पावस, त्यानंतर आमचे मित्र पावस प्रीमियर लीगचे सर्व पुन्हा एकदा सचिनजी तो भाटकर, नंदुशील भाटकर, त्याच्यानंतर रमणजी मयेकर यांचं देखील मंचावरती आगमन होते. त्यांचं या ठिकाणी जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने मी सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी जिजाऊ आणि सामाजिक शैक्षणिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट श्री महेंद्रजी मांडवकर साहेब, त्यानंतर नामदेवजी कोकरे साहेब, त्यानंतर नंदुशेठ भाटकर, सचिन शेठ भाटकर, त्यानंतर रमणजी मयेकर यांना मी विनंती करतो आपलं मंचावरती सहर्ष स्वागत असेल. थँक्यू सर. धावसंख्येचा विचार केला गेला खरोखर लाजबाब. इथे मात्र फलंदाजी पाहायला मिळाली रत्नागिरी संघाकडून. जर विचार केला गेला 24 चेंडू आणि तब्बल 100 धाबा इथे खुटल्या गेल्या आणि 101 धावांचं इथे मात्र ठेवलं जात आहे उद्दिष्ट. काय घडवेल, काय बिघडवेल कळेल आपल्या 24 चेंडू मध्ये. नक्कीच विचार केला गेला तर सलामीवीर मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या पोहोचवायचे. तर या ठिकाणी मी विनंती करतो सोमेश्वर आरवली संगमेश्वर संघ संघनायक, त्यानंतर भाविका स्पोर्ट्स अंबरनाथ कल्याण संघनायक, आपण त्वरित टॉससाठी मुख्य मंचावरती यायचं आहे. अतिशय दर्जेचा सामना आपल्याला पाहता येईल. या ग्रुपमधील पहिल्या फेरीचा अखेरचा सामना असेल सोमेश्वर आरवली संगमेश्वर, तसेच आमचे मित्र राहुल शेठ रसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा संघ असेल भाविका स्पोर्ट्स अंबरनाथ कल्याण. असा आपल्याला या पहिल्या फेरीचा अखेरचा सामना पाहता येईल. मी या ठिकाणी विनंती करतो राहुल शेठ रसाळ यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. नक्कीच थँक्यू पिंट्या शेठ. आपण पाहतोय 24 चेंडू समीकरण 101 धावा मैदानामध्ये बनवावे लागतील. सलावीर मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. पण रत्नागिरी संघाचा विचार केला गेला तर पहिले षटक प्रगतीपथावरती आपल्याला कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार हे देखील महत्त्वाचं असेल. विनंती असेल फलंदाज नेम स्ट्राइक एंडला निखिल, नॉन स्ट्राइक एंडला धीरज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पण गोलंदाजाचा बार कोणाच्या खांद्यावरती विश्वास दाखवला जाईल ना हे देखील महत्त्वाचं असेल. अमित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सुवर्ण 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अमित याच्या माध्यमातून येणारा पहिला चेंडू. करबुडे एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा अमित धनावडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राईट ऑफ राऊंड द विकेटचा मारा पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू समीकरण 101 धावा.
जय भंडारी चषकाचा थरार, जय भंडारी चॅम्पियन ट्रॉफीचा थरार पर्व असेल मित्रांनो 6वा. लाजबाब असं आयोजन पाहायला मिळत आहे. पर्व 6व्या मधील हा सामना 20 स्फोट इथे मात्र केला गेला. 24 चेंडू, समीकरण 101 धाव. अमित धनावडे करबुडे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये राईट आर्म राऊंड द विकेटचा पहिला चेंडू आपल्याला सादर करताना पाहायला मिळेल. हा सुंदर चेंडू इथे मात्र सादर केला गेला. निर्धाव चेंडू, टप्पा अचूक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करबुडे एक्सप्रेस मानलं जाणारा हा मी पुन्हा एकदा हाय चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाले. कमबॅक करणं, जकडून ठेवणं, इरादा इथे स्पष्ट आपल्याला होताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. येणारा चेंडू कशा पद्धतीने असेल, पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने घेण्याचा इरादा होता. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू, छेडखानी करण्याचा नाही कोणता इरादा. येतो इथे वाईट बॉल. धावसंख्या 1 वरती जाऊन थांबेल. पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र पाहायला जातोय. गॅप मध्ये जातोय, एकदा पूर्ण काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी इथे मात्र कॉल असेल. नक्कीच 2 धावा इथे मात्र जोडल्या तर नक्कीच जाणार. धावसंख्या पोहोचेल 3 वरती. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या. 3 चेंडूंचा खेळ इथे संपला. उर्वरित 3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. करबुडे एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी राईट ऑफ राहतो. इकडे मोठा फटका ट्रॅबल केला गेला. काय घडवणार या चेंडूवरती? खरोखरच लाजबाब इथे 2 धावा पळवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी इथे मात्र नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. एकूण 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्कोर बोर्ड पोहोचेल 5 वरती. येणारी 5 धावा आतापर्यंत केल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला. कोणताही इथे बॅट बॉलचा खास संपर्क नाही, आला फक्त डॉट बॉल. नक्कीच नेक्स्ट बॉल आणि क्लीन बॉल होताना पाहायला मिळतोय. हा पहिली सफलता, पहिला मोहरा तंबूच्या दिशेने. ओयूटी आउट आउट आउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल एकडच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. पण नेक्स्ट ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील मनोजच्या माध्यमातून. हॅलो. तर थोड्याच वेळामध्ये मंचावरती या ठिकाणी जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट महेंद्रजी मांडवकर साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. आदरणीय पालकमंत्री साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब व शिवसेना उपनेते या ठिकाणी निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाच्या पावस जिल्हा परिषद या ठिकाणी गटातून निश्चितपणे त्यांना उमेदवारी देखील मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्यासोबत नामदेवजी कोकरे साहेब देखील उपस्थित असतील, पंचायत समिती सदस्य पावस. त्यानंतर सचिनजी भाटकर साहेब असतील, नंदू भाटकर, रमण मयेकर ही मान्यवर मंडळी देखील थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी या जय भंडारी चषक स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आम्ही जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद पिंट्या सर. जाऊया सामन्याच्या माध्यमातून. मोठा फटका इथे मात्र खेळला जातोय. 1 बॉल 2 बॉल सीमारेषेच्या दृष्टिकोनातून चालला जातोय. काय घडवेल इथे मात्र मिळेल नक्कीच खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. स्कोरबोर्डचा विचार केला गेला तर धावसंख्या 2 आकड्यामध्ये 13 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. मैदानाच्या मध्ये खरोखर चांगली गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत आपल्याला संघाकडून पाहायला मिळते. गोलंदाजाच्या माध्यमातून क्लीन बॉल. टप्पा अचूक सुरेख लाईन आणि दांडी इथे मात्र गुल होताना पाहायला मिळाली. दांडी दांडी गुल. हमारा तो बेटा रहेगा इधर पॉवरफुल. मित्र सुनील भुवड विनंती असेल आरवली संघ आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. आरवली संघ सुनील भुवड. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय लाजबाबाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. येणारा नेक्स्ट बॉल काय घडवेल काय बिघडवेल. 101 धावांचं समीकरण आपण पाहतोय. सेकंड इनिंगचा खेळ आपण पाहतोय.
जय भंडारी चषकाचा थरार आपण मित्रांनो पाहतोय. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. न्यू बॅटर डाव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मयूरला बोलवलं गेलं. मयूर काय करणार, काय बिघडवणार हे देखील मोस्ट इम्पॉर्टंट. पण गोलंदाज काय करेल, हा मोठा फटक्याचा इथे मात्र इरादा होता. डी झोनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या पोहोचेल 14 वरती. आतापर्यंत 14 धावा. अजून एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा म्हणजेच काय तर 7च्या सरासरीने आतापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या. अखेरचा चेंडू कशा पद्धतीने सादर होईल हे देखील महत्वाचं असेल. नेक्स्ट बॉल सुंदर चेंडू पायावरती जाऊन आदळला. तत्पूर्वी चेंडू इथे मात्र फील्ड केल्याच्या अगोदर एक धाव पळून काढली जाते. म्हणजेच काय तर धावसंख्या 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ इथे संपला. स्कोरबोर्ड पाहायला मिळते दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 15 धावा मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. त्याचप्रमाणे फलंदाजांना आणि क्रिकेट प्रेमींना एक सुवर्ण संधी असेल. सिद्धू रांगणकर आणि सचिन मयेकर यांच्याकडून 3 6 लागोपाठ जर लगावले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज इथे अवेलेबल असेल. कोणताही फलंदाज असू द्या. सिद्धू रांगणकर सर, सचिन मयेकर सर यांनी डिक्लेअर केलेलं पारितोषिक असेल. कुठच्याही फलंदाजाने 3 षटकार जर लगावले तर तब्बल कॅश प्राइज असेल 3000 रुपये. सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज इथे मात्र अवेलेबल असणार आहे. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लाजबाबाची गोलंदाजी, डाव्या हाताचा फलंदाज काय करणार, काय बिघडवणार, धावसंख्या पोहोचेल. तर मंचावरती आगमन होतं या ठिकाणी जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट महेंद्रजी मांडवकर साहेब हे या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत असतील आमचे मित्र सन्माननीय नंदुशेठ भाटकर, त्यानंतर पावस प्रीमियर लीगचे सर्व या ठिकाणी आमच्यासोबत सचिनजी भाटकर असतील, त्यानंतर पंचायत समिती सदस्य पावसचे उमेदवार सन्माननीय नामदेवजी कोकरे साहेब, त्यानंतर रमणजी मयेकर यांचं मंचावरती शुभ आगमन होत आहे. त्यांचं आम्ही जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी निश्चितपणे जिल्हा परिषदची उमेदवारी देखील त्यांना मिळाली असेल. पावस जिल्हा परिषद या गटातून निश्चितपणे आमच्या मंडळाकडून आपणास देखील शुभेच्छा असतील. भरघोस मतांनी आपण देखील समाजकार्य असेच वाढवत राहाल. थँक्यू सर. जाऊया सामन्याच्या मॅच मध्ये. येणारा चेंडू मोठा फटक्याचा ट्रॅव्हल इथे मात्र केला जातो. एकदा पळून काढली जाते. इरादा स्पष्टपणे केला गेला. धावसंख्या 1 ने प्लस होईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळेल 22 धावा. आतापर्यंत 22 धावा जोडलं गेलं. षटक क्रमांक जर आपण पाहतोय तर तिसरं षटक प्रगतीपथावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. येणारा चेंडू कशा पद्धतीने घडवणार हे देखील महत्वाचं असेल. सुंदर चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, छेडखानी करण्याचा नाही कोणता इरादा. आला इथे बॅट बॉल. धावसंख्या 1 ने प्लस होईल. 1 ने धावसंख्या इथे मात्र जाते. येणारा चेंडू पुन्हा एकदा चांगलं फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र चेंडू गॅदर केला गेला. षटक क्रमांक संपुष्टात येते. धावसंख्या तिथेच थांबली जाते. धावसंख्या पोहोचेल 23 वरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सलित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट मारा. डाव्या हाताचा फलंदाज काय कामगिरी करणार. पहिला चेंडू मोठा फटका इथे मात्र असणार. चुकलाय फटका. चेंडू डी झोनच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जाताना दिसेल. धावसंख्या 1 ने प्लस होताना आपल्याला दिसणार आहे. धावसंख्या पोहोचेल. धावसंख्या 24 धावा. नवीन बॅटर पुन्हा एकदा हाय चेंडू. व्हाईट बॉलचा करार नक्की झाला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू छेडखानी करण्याचा कोणाचा इरादा आपल्याला पाहायला नाही मिळाला. व्हाईट बॉल पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मोठा फटका इथे मात्र होतो. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पळून काढली जाते. एका धावेने इथे मात्र काही होणार नाही. कारण 24 चेंडू आणि समीकरण तेव्हा होतं 101 धावांचं. पण 20 स्पॉट इथे मात्र रत्नागिरी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी आपण थोडंसं स्वागत करून घेऊया. सन्माननीय रमणजी मयेकर यांचं या ठिकाणी मी विनंती करतो. आशिष शिरगावकर यांना आपण या ठिकाणी सन्माननीय रमणजी मयेकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं.
वेळात वेळ देऊन या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेत. जय भंडारी चषक कमिटी रत्नागिरी यांच्या वतीने या ठिकाणी रमणजी मयेकर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. ती सर्व मंडळी जय भंडारी चषक वरती प्रेम करणारी मंडळी असतील वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यानंतर या ठिकाणी मी विनंती करतो या ठिकाणी राज सुर्वे तसेच या ठिकाणी दर्शन बांदरकर यांना या ठिकाणी आपण आमचे मित्र आनंद उर्फ नंदूशेठ भाटकर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा युवा सेनेच्या माध्यमातून घेतली जाते. त्याचे सर्व